हे अरुंधतीचं सत्य दिग्विजयला कळता कामा नये. हे बघा पद्मिनीजी, मी कितीही भावनिक झालो आणि दिग्विजयला सांगायचं ठरवलं तरी एक डॉक्टर म्हणून मला सांगता येणार नाही. इतका मोठा धक्का दिग्विजयला सहन होणार नाही. त्यामुळे कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात. त्यामुळे त्यांच्या जीवाला धोकाही होऊ शकतो. अरू, एक गोष्ट विचारू का तुला? नाही, मी मगासपासून ऑब्झर्व करतोय, तू इतकी शांत शांत काय आहेस? अरे दादा, किती बोलतोयस तू? हे बघ, शांत पड बघू. अरू, मला नाही जमणार ग. प्रत्येक क्षणी तुझी गरज भासते. हे बघ, जमेल तुला, खरंच जमेल. आता आता अरुंधती म्हणून तुलाच दिग्विजयची काळजी घ्यायची. हे बघ, काही दिवसांनी तुलाही सवय होईल. अरू, अमर, अमर, आतमध्ये एक पेशंट आहे दिग्विजय नावाचा. त्याला तुम्ही सोडून एकटे आला? हा, काय? आणि अरू, एक काय तू कोणाशी बोलत होती? काय 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 झालं? कोण आहे ती? अहो, त्या एका पेशंटच्या नातेवाईक आहेत. तुमच्यासारखीच केस आहे ना, मग विचारायला आलं होतं की तसं झालं ऑपरेशन. इतकी काय काळजी करतेस? तुझ्या नवऱ्याची थोडी काळजी घेशील की नाही? हा, चला, होईल सगळं व्यवस्थित होते. चल, चला. अरुंधती कुठे? दिसली नाही मगापासून आम्हाला ती. आजची रात्र अरुंधती हॉस्पिटलमध्येच राहणार. दिग्विजयने तिला पाहिलं तर काय होऊ शकतं याची कल्पना आहे का तुम्हाला? जरी दिग्विजयांनी अरूला पाहिलं तरी त्यांना कुठे माहितीये की अरू कशी दिसते. त्यामुळे त्यांनी पाहिलं तरी काही फरक पडणार नाही, त्यांना ओळखता येणार नाहीये. त्यांनी तिला ओळखलं नाही तर चांगलंच आहे. आणि समजा त्यांनी ओळखलं तर मात्र. सायली, तू घरी गेलीस तरी चालेल, मी आहे. नको, म्हणजे जाग आली त्यांना तर. मी नाही येणार. औषधांचा डोस चालू आहे ना, सकाळपर्यंत त्याला जाग नाही येणार. तू सकाळी लवकर ये ना. आता घरी जा आणि शांतच हो. जास्त विचार करू नकोस. ठीक आहे, येते मी. हो. बाय. अरू कुठे गेले? की रात्री? नाही, नको, ह्याला नको विचारत. झोपल्या? अरू, अरू, अरू,